जिल्ह्यासारख्या संघर्षभूमीचा सुपुत्र आहे. दिबा पाटलांची एकच धर्म, दिबा पाटलांची एकच जात. तिथल्या तरुणांना मी एकत्र करेल, तिथल्या ग्रामस्थांना मी एकत्र करेल. मग मी आंदोलन करू नये तर काय करावं? मग दिबा पाटलांचं उद्या नाव जर नाही मिळालं, सिडको मुस्कट जावी तर सिडकोच्या मुस्कटात लावायची वेळ आलेली. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या व्हॉइसवर आहे ते. आम्हाला काहीच कळत नाही म्हणून का असं समजू नका, आम्हाला काही कळत नाही. मी स्वस्त बसणार नाही जोपर्यंत त्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट नाव पडत नाही तुम्हाला स्वस्त बसणार नाही. अहो संघर्ष किती तुम्हाला संघर्ष बघायचा आहे का? इशारा देतो, इशारा. स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ. नवी मुंबई विमानतळ नामांतर होणारच. नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त यांच्यासोबतच आता सर्वसामान्य नागरिकांची आंदोलनात उडी. नवी मुंबई विमानतळाच्या कामांना अद्याप पूर्णत्व आले नसतानाच सिडकोने अनधिकृतपणे कोरोना लॉकडाऊनचे निमित्त साधून कुटीलपणे विमानतळाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा पाठिंबा प्रस्ताव राज्य शासनाला पाठवला. या विरोधात प्रकल्पग्रस्त संघटना, दिबा कट्टर समर्थक आणि वेगवेगळ्या पद्धतीने दिबा समर्थन अभियान सुरू केले आहे. मात्र एकपात्री आंदोलन म्हणजे वैयक्तिकपणे कोरोना प्रतिबंध नियमांना पाळून सिडको विरोधात सिडको भवनाच्या गेटवर आंदोलनातून निवेदन देण्याचा अभिनव उपक्रम नवी मुंबईतील सर्वसामान्य नागरिक शैलेश गाग नावाच्या एका युवकाने करून दाखवला. त्यांचे हे एकपात्री आंदोलन युवा पिढीसाठी एक विशेष प्रेरणा ठरणार आहे. मी शैलेश घाग, नवी मुंबईकर, सर्वसामान्य नागरिक, नेरूळ येथे निवासी असून मी या ठिकाणी आज माझं निवेदन माननीय कोकण आयुक्त, माननीय मुख्यमंत्री व माननीय सिडको संचालक यांना देण्यासाठी आलेला विषय आहे नवी मुंबई विमानतळाला नामकरणाच्या संदर्भात. सिडकोने अत्यंत कूटनीतीने व कोरोना प्रबंधाचा फायदा घेऊन अनधिकृतरित्या जो संचालक मंडळाचा निर्णय घेऊन तो ठराव त्यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने विमानतळाचा पाठवला, त्याला माझा हरकत आहे. त्या हरकतीसंदर्भात मी आज निवेदन दिल्याने माझं म्हणणं स्पष्ट मांडलेलं आहे. या व्यतिरिक्त स्वर्गीय दिवंगत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्याप्रती मला प्रचंड नितांत आदर आहे. नवे तर मराठी मानबिंदू म्हणून त्यांचा सर्वच महाराष्ट्रीयांना मला देखील अभिमान आहे. स्वर्गीय दिबा पाटलांच्या बाबतीत बोलायचं झालं, स्वर्गीय दिबा पाटलांच्याचमुळे आज नवी मुंबईची निर्मिती झालेली आहे. येथील भूमिपुत्र पंचन्नागावचे ग्रामस्थ, या तिन्ही तालुक्यातील ग्रामस्थ यांचा कल्याण, यांचं एकंदरीत प्रगती व एकंदरीत त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम हे दिबा पाटलांनी केल्याचं आहे. परंतु या कक्षेच्या पलीकडे जाऊन दिबा पाटील साहेब आहेत. दिबा पाटील हे राज्याचे 5 वेळा आमदार होते, 2दा विरोधी पक्षनेता होते, 2दा खासदार होते, पनवेल नगर परिषदेत नगराध्यक्ष होते. हा सगळा इतिहास तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे. परंतु नवी मुंबईकर जनतेपर्यंत त्यांची कक्षा माहिती नाही. सर्वसामान्य नागरिकांना दिबा पाटील कोण आहेत बऱ्याच जणांना माहिती नाही असं नाही म्हणत, पण ज्यांना माहिती नाही. मी या नवी मुंबईमध्ये गेली 40 वर्ष राहत आहे. माझं कुटुंब, माझे आईवडील या ठिकाणी आम्हाला घेऊन आले आणि आम्ही महाराष्ट्रातल्या माणगाव तालुक्यातून मी आलो आहे, रायगड जिल्ह्यातला. या ठिकाणी वसलो, मोठा झालो. आज नवी मुंबईमध्ये दिबा पाटील साहेबांच्या आशीर्वादाने काय कमी आहे सांगा राहायला. गुणा गोविंदाने हे ग्रामस्थ कृतज्ञतेने आपल्याला आपल्यासोबत घेतात, आपल्यासोबत चांगला व्यवहार करतात, भाईचाऱ्याने राहतात. असे असताना देखील दिबा पाटलांच्याबद्दल या सिडको प्रशासन एवढा दुस्वास का? प्रश्न दुसरा की दिबा पाटील साहेब हे शेतकऱ्यांचे नेते होते, दिबा पाटील साहेब हे कामगार नेते होते, दिबा पाटील साहेब हे लोकनेते होते, संघर्ष नेते होते. दिबा पाटील साहेबांनी आपण जर त्यांचा वैधानिक आणि संसदीय कार्यकाल बघितला, त्यांनी कुळ कायदा, जमीन कायदा,
तलाट्यांच्या बरेच अधिकार काढण्याचा कायदा, सीमा प्रश्नावर लढलेला आहे, बेळगाव प्रश्नी लढलेला आहे, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात लढलेले आहेत. इतका उंच विचारसरणी, उत्तुंग नेतृत्व असणारा असा हा आमचा महाराष्ट्रातील नेता, आणि त्या नेत्याच्या निधन पश्चात इतकं कार्य आहे, त्याचं आभाळा एवढं कार्य आहे, तर आम्हाला अभिमान आहे. आणि ह्या अभिमानाची कुठंतरी पायमल्ली हे सिडकोचं अनधिकृत मंडळ जे आहे, आणि काय मला पार्लमेंटरी बोर्ड म्हणतात यांचं, ते करते. कुणाला याने अधिकार दिला कायदा करण्याचा, हे अत्यंत साफ चुकीचं आहे. आदरणीय मुख्यमंत्री महोदय, आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय, आदरणीय राज्यपाल महोदय यांच्या माध्यमातून मी विनंती करतो मायबाप सरकारला की माननीय स्वर्गीय लोकनेते दिवा पाटील साहेबांचं नाव या विमानतळाला देऊन त्यांनी जी संघर्ष करण्याची प्रेरणा या देशाला दिली. आज देशामध्ये अनेक आंदोलनं चालू आहेत, त्या आंदोलनाची संघर्षाची ज्योत ही कायम प्रज्वलित राहावी यासाठी त्या विमानतळाला स्वर्गीय दिवा पाटील यांचंच नाव द्यावं अशी माझी भूमिका आहे. 2 वेळा खासदार, 5 वेळा आमदार, प्रभावी विरोधी पक्षनेता, उच्च शिक्षित अशा अनेक लोकमान्य श्रीमंतीचा गर्व असताना स्वर्गीय दिबा पाटील यांनी आपली संपूर्ण हयात सर्वसामान्य म्हणून घालवली. दुर्दैवाने त्यांना प्रकल्पग्रस्त नवी मुंबईचे नेते म्हणून काय राजकारणी व सिडकोच्या बाबूशाहीने मर्यादित ठेवले. खासदार असताना संसदेत पारित झालेल्या अनेक सामाजिक न्यायिक कायदे मंजुरीत त्यांचे मोलाचे योगदान होते. शैलेश घाग या सामान्य युवकाने दिबांच्या संघर्षाने व कार्याने प्रेरित होऊन दिबांचे नाव नवी मुंबई विमानतळाला मिळवून देणारच असा विडा उचलला आहे. त्याच्यासोबत स्टार वेब टीव्हीने केलेली बिंदास बेधडक बातचीत अनकट आमच्या मायबाप प्रेक्षकांसाठी सादर करीत आहोत. गेली अनेक वर्ष स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील यांचं नाव नवी मुंबई, रायगड, उरण, पनवेल ह्या जिल्ह्यांमध्ये त्यांच्या कार्याचं महती पोहोचवण्याचं काम जोमाने सुरू असतानाच नवी मुंबईत बनणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय दिबा पाटलांचं नाव द्यावं ही मागणी असतानाही राज्य शासनाच्या माध्यमातून सिडकोने एक अनधिकृत ठराव पास करून आणि दिबा पाटलांच्या नावाच्या ऐवजी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव ह्या विमानतळाला देण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवलेला आहे. या विरोधात इथले स्थानिक प्रकल्पग्रस्त तर भयंकर चिडलेले आहेतच, त्यांची आंदोलनं गावागावात सुरू आहेतच. परंतु नवी मुंबईत राहण्यास आलेला एक युवक ज्याने प्रकल्पग्रस्त नसताना किंवा बाहेरून आल्यानंतर इथे ह्या ठिकाणी 40 वर्ष व्यतीत केल्यानंतर इथल्या दिबांच्या कार्याची माहिती घेऊन प्रेरित झालेल्या युवकाने सिडकोसमोर काल 10 मे रोजी एक अनोखं आंदोलन केलं. त्याला नाव होतं एकपात्री आंदोलन. सर्वांना अचंबित करणारं आणि पत्रकारांनाही याच्यात चक्रावून टाकणारं हे आंदोलन होतं. कारण एकटा युवक गळ्यामध्ये फक्त 2 बॅनर घेऊन सिडकोच्या गेटसमोर आला, आंदोलन झालं, पोलीस बंदोबस्ताला होते, सिडकोची मंडळी हादरली, काय झालं, पटापट दरवाजे लागले गेले. आणि काय हे आंदोलनातून त्यांना पाहिजे होतं, काय मागणी होती, हे आंदोलन करणारे शैलेश घाग एक सर्वसामान्य नवी मुंबईकर आज आपल्यासोबत स्टार वेब टीव्हीच्या माध्यमातून समोर येत आहेत. आपण प्रत्यक्ष त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत, आंदोलनाच्या बाबतीतही आणि स्वर्गीय दिबा पाटलांच्या कार्याच्या बाबतीतही. तर शैलेश साहेब नमस्कार. नमस्ते. मला सांगा की सर्वप्रथम आपला जो उद्देश आहे की दिबा पाटलांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळावं, सगळ्यांचाच तो प्रकल्पग्रस्तांचे ते एक नेते होते, देव होते, दैवत होतं. आणि असं असताना त्यांच्या नावाच्या ऐवजी सिडकोने 2 केवळ संचालकांच्या उपस्थितीत बैठक घेऊन ठराव करून आणि अनधिकृतपणे तो ठराव शासनाला पाठवला. हे कितपत योग्य आपल्याला वाटलं? त्याच्याविरोधात जे आपण एकपात्री आंदोलन केलं ते झालंच आहे, परंतु त्या अगोदर नवी मुंबईकरांना आणि स्टार वेब टीव्हीच्या तमाम प्रेक्षकांना हे जाणून घ्यायचं आहे की दिबा कोण होते, काय होते, त्यांनी काय काय कार्य केले, किती वेळा खासदार होते, किती वेळा आमदार होते, जर आपण त्यांच्याबद्दल माहिती सांगा. नमस्कार. आपल्या चॅनलच्या माध्यमातून सन्मान्य उबाळे साहेब, आपण माझी भूमिका संबंध महाराष्ट्राला, मी नवी मुंबई म्हणणार नाही आता, आणि आपण जो उल्लेख केलात की मी बाहेरून आलो आहे, नाही, मी याच देशातल्या, महाराष्ट्रातल्या पावनभूमीचा आणि माझ्या रायगड जिल्ह्यासारख्या संघर्षभूमीचा सुपुत्र आहे. आपण जो प्रश्न विचारलात त्या उत्तराच्या अगोदर मी आपला पार्श्वभूमी सांगतो. आपण म्हटलात की त्या कालचं आंदोलन, साहेब मी 40 वर्ष नवी मुंबईमध्ये राहतो आहे. माझे आईवडील गोरगरीब कष्ट करून आम्हाला वाढवलेलं आहे त्या नवी मुंबईमध्ये. माझे आईवडील देखील शेतकरी, माझे आजोबा शेतकरी.
आता मी पेशाने शेतकरी नाही आहे, पण सातबारावर शेतकरी आहे बरं. आता हे सगळं तुमच्या आमच्यामध्ये शेतकरीच आहोत. देशातला प्रत्येक नागरिक, मग तो काश्मीरमधून येऊ द्या, पश्चिम बंगालमधून येऊ द्या, नागालँड सिक्कीममधून येऊ द्या, पंजाब हरियाणा गुजरात राजस्थान मध्य प्रदेश नवे तर दक्षिणेतले कुठलेही राज्य असू दे, प्रत्येक नवी मुंबईत आलेला नागरिक हा शेतकरी आहे. हा पहिला गोष्ट. प्रत्येकजण कुठे ना कुठं व्यवसाय नोकरी करतो, म्हणजे तो कोण आहे? कष्टकरी आहे किंवा नोकरदार वर्ग आहे. प्रत्येकाच्या गावात जिल्ह्यात रेल्वेचे म्हणा, केंद्र शासनाचे म्हणा, राज्य शासनाचे म्हणा, MSCBचे म्हणा, MSEDC, हुडको, सिडको, MIDC, विविध नाना सेज असे विविध नाना प्रकल्प आपापल्या गावांमध्ये कालवे, नदी, धरणं आलेली आहेत. हे सर्व प्रकल्प आहेत. आता या प्रकल्पांमध्ये जमीन कोणाची जाते? शेतकऱ्यांची जाते. मग त्या प्रकल्पांच्या जमिनी संपादित करत असताना देशामधलं बोलतो आहे मी नवी मुंबई ह्या विषयावर आता बोलणारच नाही आहे. नवी मुंबई या विषयावर बोलणारा अनेक आंदोलनं या येथील भूमिपुत्रांनी प्रकल्पग्रस्तांनी केलेली आहेत आणि त्याचे प्रेरणास्रोत त्यांच्यासाठी त्यांचं आराध्य दैवत दिबा पाटील आहेत. आता ते माझ्यासाठी कसं आहेत, इथे मी येतो आहे. जसं ह्या विविध प्रकल्प राज्यात देशांमध्ये मी सांगितली, ही अनेक आस्थापना, अनेक विभाग, अनेक केंद्र राज्य सरकारच्या प्रकल्पांसाठी संपादित केल्या जातात. त्यावेळेस निश्चित त्या तिथे शेतकऱ्यांचा जो मोबदला देण्याचा विषय असतो, त्यांच्यासोबत जमीन अधिग्रहण करण्याचा विषय असतो किंवा त्यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याचा विषय असतो. जमिनी अधिग्रहित संपादित मोबदला दिल्याच्या नंतरच्या ज्या गोष्टी आहेत, जे दायित्व असतं शासनाचं, लोक काय म्हणतात शासनाला? मायबाप शासन बोलतात ना. मग शासन त्या सर्व भूमिका त्यांच्या पार पाडतो का? नाही पाडत. मग त्या ठिकाणी काय होतं? काय चालू आहे? आंदोलनं चालू आहेत. मग ह्या सर्व आंदोलनांमध्ये संघर्ष चालू असतो ना. दिबा पाटलांचा त्या संघर्षाला पाठिंबा असतो. आज दिबा पाटील आपल्यात नाही आहेत, पण त्याची प्रेरणा आहे. त्यांची जी ज्योत, त्यांनी जी संघर्षाची ज्योत 1961 सालापासून, मला वाटतं 1957 सालापासून दिबा पाटलांनी ज्योत प्रज्वलित केली. ती प्रज्वलित करत असताना ह्या समाजातील 18 पगड जाती समाजातील सगळ्या जातीला, धर्माला, समाजाला त्यांनी न्याय दिलेला आहे. दिबा पाटील हे नास्तिक होते, सगळ्यांना माहिती आहे. पण दिबा पाटील देवपूजा मानत नव्हते. पण दिबा पाटील यांचं कार्य असं होतं, ते कुठल्या धर्माचे नव्हते, ते कुठल्या जातीचे नव्हते, ते कुठल्या पंथाचे नव्हते. दिबा पाटलांची एकच धर्म, दिबा पाटलांची एकच जात, संघर्ष आणि न्याय, ह्या भावनेतून जर दिबा पाटील चालतात गेले आयुष्यभर, त्यांच्याकडून आम्ही काय घेणार? आता राहता राहिला विषय आपण जो विचारलात की नवी मुंबईतील हे आंदोलन तुम्ही अनोखं केलं वगैरे. साहेब, मला माझ्या भूमिका नवी मुंबईकर म्हणून मांडण्याचं, जसं मी आता म्हटलं माझ्या गावी उद्या होणार, जसं मी काल मुलाखतीत म्हटलं की माणगावच, रायगड जिल्ह्यात तर माणगावचं आहे मी. माझ्याकडे उद्या सिडको येईल, माझ्याकडे इतर केंद्र शासनाचा प्रकल्प येईल, सेज येईल, अमुक येईल ना. मग तिथे मला दिबा पाटलांची प्रेरणा लागणार आहे. तिथल्या तरुणांना मी एकत्र करेल, तिथल्या ग्रामस्थांना मी एकत्र करेल. त्यांच्या मागण्या आणि त्यांच्या मागण्यांच्या नंतरचं शासनाचं असलं दायित्व पूर्ण करून घेण्यासाठी माझ्यामध्ये, स्वतःमध्ये दिबा पाटलांची जी ज्योत आहे, जी क्रांतीची ज्योत आहे, ती जर पेटलेली नसेल आणि तर मग मी काय म्हणून तिकडे जाऊ? उद्या मला या रायगड जिल्ह्यामधला एक नागरिक, या नवी मुंबईमधला एक नागरिक म्हणून लोक विचारतील की दिबा पाटील साहेबांचं एअरपोर्टला जे नाव दिलं गेलं नाही, त्याच्यामध्ये तू काय केलंस? कारण मी अनेक समाजांशी जोडले गेलेलो आहे, अनेक सामाजिक संघटनांशी जोडला गेलेलो आहे. मला उद्या विचारतील, आज मी सांगू शकतो, मी त्या ठिकाणी निवेदन द्यायला गेलेलो. मी काल माननीय कोकण आयुक्त, माननीय मुख्यमंत्री ज्यांचं दालन आहे तिथे, कोविडमध्ये तिथं एक्सटेन्शन काउंटर उघडलेलं कोकण भवनमध्ये, मुख्यमंत्र्यांना सुद्धा निवेदन दिलं. आणि सिडकोला निवेदन देण्यासाठी जात होतो. सिडको म्हणते यायचं नाही, आम्ही म्हणतो आम्हाला द्यायचं आहे. आणि मग तिथं तो संघर्ष सिडको करून गेला. मला संघर्ष करायचा नव्हता. पोलिसांना त्यांनीच कुणी बोललं, कोण दिली काय माहिती. पोलिसांचं असं म्हणणं होतं की बाबा तुम्ही निवेदन द्यायला आलात, मग तुम्ही हे जो अंगावर निषेधाचा बॅनर होता माझ्या, तो अहो मला माझी भूमिका लोकशाही मार्गाने मांडण्याचा, मी कुठेही स्तोम माजवलं नाही, मी कुठे नारे दिले नाही. एकमुखी मी माझा कार्यक्रम होता की मला द्यायचं होतं, निवेदन नाही दिलं. आणि त्यातून जो प्रकार घडला त्याला तुम्ही आंदोलन म्हणता, हरकत नाही, अभिमान आहे मला आंदोलन केलं. दिबा पाटलांसाठी आंदोलन केलं, कारण आंदोलनाचं रक्त
हे ज्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी असं रक्त आहे. अहो, दिबा पाटील या नावातच आंदोलन आहे, ह्या नावातच संघर्ष आहे, ह्या नावातच प्रेरणा आहे. इतका उत्तुंग व्यक्तिमत्वाचा माणूस आहे तो. मग मी आंदोलन करू नये तर काय करावं? मग दिबा पाटलांचं उद्या नाव जर नाही मिळालं, नाही हा मुद्दा मी नेगेटिव्हली नाही बोलत, आम्ही मिळवून देणार. आणि ह्यासाठी मी नाही, अख्ख्या महाराष्ट्रात ही ज्योत मी कालपासून आता सुरुवात केली, पेटणार, इतकी पेटणार की दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्टवर आपले स्वागत आहे हे कानात ऐकू येईपर्यंत मी तरी स्वस्थ बसणार नाही. साहेब, अनोखे आंदोलन हा शब्दप्रयोग करण्यामागचा एकच उद्देश होता की आजपर्यंत सिडकोच्या गेटवरती किंवा बेलापूरच्या खिंडीमध्ये किंवा हद्दीमध्ये अनेक अशी आंदोलनं झाले, लाखोंच्या संख्येने आंदोलनं झालेली आहेत. आणि आज त्या ठिकाणचं कालचं पत्रकारांसमोर, पोलिसांसमोर, सिडकोच्या अधिकाऱ्यांसमोर, सिडकोच्या सुरक्षा व्यवस्थेसमोर असं आंदोलन होतं की एक व्यक्ती पण त्याच्यामागे जी लाखोंची ताकद होती ती त्यांना दिसली कुठेतरी. त्यांना हे नाही दिसलं की एकटा शैलेश घाग हा सामान्य नवी मुंबईकर आंदोलन करतोय आणि याच्या मागे कोणी नाही म्हणून. परंतु त्यांना ती भीती वाटली म्हणून त्यांनी पोलिसांना बोलवलं, सिडकोच्या आतमध्ये आपल्याला प्रवेश दिला नाही, यासाठी तो अनोखा शब्दप्रयोग होता. यानंतरच्या बाबतीमध्ये मला एक विचारायचं की दिबांच्या बाबतीत मी तुम्हाला प्रश्न विचारला होता की दिबांनी जे केलेलं कार्य आहे त्याची कार्याची माहिती आपण जरा प्रेक्षकांना सांगितली तर बरोबर. आपल्या माध्यमातून मी नवी मुंबई शहरातील संबंध देशभरातून, विविध राज्यातून, त्या राज्यांच्या जिल्ह्यातून, महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातून, तालुक्यातून, खेडेगावातून आलेल्या नागरिकांना एक नम्र निवेदन करतो की आपण दिबा पाटलांविषयीची माहिती संकलित करा. आपल्याला माहिती असेल, अगदीच मी नाही म्हणत की नाही आपल्याला माहिती नसेल, पण आपण संकलित करा. अनेक संग्रहित पुस्तकं त्यांच्याविषयी आहेत, PDF फॉर्ममध्ये असतील. गुगलवर जा, विकिपीडियावर जा, यूट्यूबवर जा, दिबा पाटलांविषयीची माहिती आपण संकलित करा, ऐका, पहा, चिंतन करा. आणि मग जी माझी भूमिका आहे, कारण माझी भूमिका हे बघा, माझी भूमिका एक सर्वसामान्य नवी मुंबईकर नागरिक म्हणून आहे. मी माझ्या याच्या अगोदरच्या म्हणण्यामध्ये जसं सांगितलं की मी बाहेरून आलो आहे, हा तुमचा जो विषय होता तो मी बाहेरचा नाही, याच भूमीतला आहे, याच भूमीतला आहे. महाराष्ट्र माझी भूमी आहे, देश माझी कर्मभूमी आहे, जन्मभूमी आहे. मी काय बाहेर आलो नाही, परंतु नवी मुंबईत स्थिरावलो आहे. ह्या भूमीचा भूमिपुत्र, ह्या भूमीचा त्यागपुत्र हे दिबा आहेत. परंतु दिबा हे केवळ या ठाणे, सिडकोमुळे म्हणतो, ठाणे, उरण आणि पनवेल इथल्या सिडकोनी केलेल्या जुलमी ब्रिटिशी कारभारामुळे दिबा पाटील इथल्या प्रकल्पग्रस्तांमध्ये आहेत, त्यांचं आराध्य दैवत आहेत, निश्चित आहेत. परंतु त्याही पलीकडे जाऊन वंदनीय लोकनेता दिबा पाटलांकडे आपण बघितलं गेलं पाहिजे. मी बघतो कसं, मी सांगतो तुम्हाला. म्हणून मी सांगितलं की ह्या सगळ्या माध्यमांवरून जे आता सोर्सेस आहेत, तुम्ही माहिती संकलित करा. दिबा पाटील हे आपल्या माहितीसाठी प्रेक्षकांना सांगतो 2 वेळा खासदार होते. आता खासदार म्हणून राहिलेला लोकप्रतिनिधी हा देशाचाच असतो, तो देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये बसतो. जे सर्वोच्च कायदे मंडळाचं सभागृह आहे देशाचं, संसद भवन, तिथे ते बसतो. 2 वेळा खासदार आहेत ते. दिबा पाटील 5 वेळा आमदार होते, त्यात 2 वेळा विरोधी पक्षनेता होते. त्यांच्या कार्यकाळामध्ये ही झाली संसदीय कार्य. पनवेल नगर परिषदेचे तर ह्या सगळ्याच्या अगोदर नगराध्यक्ष झाले. व पेशाने BA LLB असणारा व्यक्तिमत्व, लोक आग्रहास्तव म्युनिसिपल काउन्सिलिंग लोकल बोर्डाची, त्या टायमाला लोकल बोर्ड होता, व इलेक्शन लढतो आणि म्युन्सिपल काउन्सिलिंगमध्ये होतो. वकिलीचा व्यवसाय सोडून ते लोक सेवेमध्ये लागले. राजकारणात त्यांना जायचं नव्हतं, लोक आग्रहास्तव आले, कारण त्यावेळेस राजकारण्यांची आणि समाजकारण्यांची वाणवा होती. कारण नुकताच महाराष्ट्र संग्राम चालू होता आणि महाराष्ट्र देश आपला स्वतंत्र झालेला. अशा कार्यकाळात दिबा पाटीलांचं नेतृत्व उदयाला आलं. परत दिबा पाटील उच्च शिक्षित होते. आता एवढं शिक्षणाची शिदोरी आहे, समाजाची शिदोरी आहे, आणि दिबा पाटलांचा आवाज पहाडी आवाज होता, कणखर आवाज.
त्या आवाजातलं तुम्ही असं म्हणजे त्यांच्या समोर जो ऐकायला उभा राहील तो फक्त मंत्रमुग्ध होऊन जायचा. मग दिबा पाटलांचं कार्य काय, तर दिबा पाटलांनी, तुमच्या माहितीसाठी सांगतो, दिबा पाटलांचं आपण सर्व आता शेतकऱ्यांचा विषय सांगतो. दिबा पाटलांनी शेतकऱ्यांसाठी कमाल जमीन धारणा कायदा आणला, कुळ कायदा आणला, रोजगार हमी योजना कायदा आणला. त्याच्यानंतर दिबा पाटलांनी सीमाप्रश्नी संयुक्त महाराष्ट्राचा जो लढा झाला त्याच्यामध्ये दिबा पाटलांनी कारावास भोगला. बेळगाव सीमाप्रश्नी ते आता आपल्या 55 गाव किंवा 3 तालुक्याच्या मधला हा सगळं कार्य अहवाल आहे नाही ना. संसदेत ते कामगारविषयक बोलायचे, कामगारविषयक धोरणांवर बोलायचे, शेतकऱ्यांविषयी बोलायचे, देशात चाललेल्या विविध प्रकल्पांच्या बाधित, वंचित, शोषित, पिसलेल्या घटकांच्या आणि बाधितांच्या प्रश्नांविषयी ते बोलायचे, पोट तिडकीने बोलायचे. विधानसभेमध्ये त्यांचे विरोधी पक्षनेता असताना किंवा सभासद विधानसभेचे सदस्य असतानाची भाषणं आहे का? अहो, दिबा पाटील 4-4 वाजेपर्यंत सभागृह चालवायचे विरोधी पक्षात असताना. इतकं विशाल कार्य असताना दिबा पाटील गर्भ जळ जे आपलं आपण सोनोग्राफी करतो त्याचा जो कायदा आहे, गर्भलिंग विरोध जो कायदा आहे, त्या कायद्यामध्ये दिबा पाटलांचं योगदान आहे. एवढं विशाल कार्य, आणखीन त्याचं कार्य भरपूर आहे. मी तुम्हाला लोकांना सांगेल, सगळं तर आपण संग्रहित करा, अनेक पुस्तकं आहेत त्यांच्या बाबतीत, आणि मग कळेल की दिबा कोण होते. कारण दिबांचं कार्य उत्तुंग होतं. दिबा पाटील हे केवळ आणि केवळ शेतकरी, मग देशातला शेतकरी. दिबा पाटील हे देशातला कामगार. दिबा पाटील हे देशातले विविध प्रकल्प. दिबा पाटील हे इथल्याच नव्हे तर राज्यातल्या, देशातल्या गरिबांसाठी कार्य करणारं नेतृत्व होतं. आणि कुठलाही मुलाहिजा, कुठलाही अर्थकारण, कुठलाही विरोध सहन करण्याची ताकद अंगावर घेणारा असा हा नेता होता. इतका बलाढ्य आणि निर्भीड छातीचा असा नेता. आणि याही पुढे जाऊन सांगेल, अहो आज मला सांगा, राजकीय लोक किंवा तत्सम, मला कुणाविषयी नाव घ्यायचं नाही किंवा कुणावर असं दूषणं ठेवायची नाहीत, कारण तो मला भाग नाही, कारण मी सर्वसाधारण माणूस आहे. आजच्या राजकारणी बघा की त्यांच्याकडं एक वेळ नगरसेवक झाल्यावर काय असतं, एक वेळ आमदार झाल्यावर काय असतो, एक वेळ खासदार झाल्यावर काय असतो. ठीक आहे, व्यवसाय असेल त्यांचा, ठीक आहे, परंतु उत्तरोत्तर प्रगती बघा. दिबा पाटील 1950ला तसे होते, 1960लाही तसे होते, 70लाही तसे होते, 80लाही तसे होते, 90लाही तसे होते, 2000लाही तसे होते. एवढंच काय, अहो ज्या दिवशी त्यांचं निधन झालं त्या दिवशी दिबा पाटील त्या पडक्या घरामध्येच होते. एवढी पदं भोगून केवळ समर्पक, निस्वार्थ, निस्पृह भावनेने फक्त आणि फक्त समाज, देश आणि राज्याची, शोषित वंचितांची सेवा करणारा हा इतका बलाढ्य, उत्तुंग विचारसरणीचा माणूस जर गोरगरीब, वंचित, शोषित, प्रकल्पग्रस्तांचं आराध्य दैवत होतं, याच्यात त्यांच्या कार्याचे महत्त्व आहे. याचा अर्थ काय होतो की दिबा पाटलांची उंची आहे ना, ही हिमालय इतकीच आहे, आणि ती आहे हे अजिबात नाकारता येणार नाही. जे आंदोलन आता नामांतराचं सुरू झालेलं आहे, याच्या माध्यमातून आजपर्यंतचा जो नवी मुंबईचा इतिहास आहे किंवा उरण, रायगड, पनवेलचा इतिहास आहे साहेब, की ज्या जमिनी सिडकोने अधिग्रहित करून त्यांना फसवलं, अक्षरशः फसवलं, देशोधडीला लावलं इथल्या प्रकल्पग्रस्तांना, तर ते आंदोलन कुठेतरी आता शांत झाले. म्हणून आता ह्या वरचढ करण्याच्या भूमिकेतून सिडकोने असा काय हा प्रस्ताव दोन संचालकांच्या बैठकीत सादर करून आणि त्याला मंजुरी देऊन असा करून ही एक मुस्कटदाबी अजून करायचा त्यांचा सिडकोचा प्रयत्न आहे असं आपल्याला वाटतं. एकंदरीत आजच्या आपल्या 40 वर्षाच्या कारकिर्दीत आपण सिडकोचा कारभार बघितलेला, अभ्यासलेला आहे, तर काय वाटतं आपल्याला? आपला प्रश्न सिडको संबंधित आहे. मग असे मी बोलताना थांबलो, मला माहिती हा प्रश्न अपेक्षित येईल तुमचा. सिडको मुस्कटदाबी, तर सिडकोच्या मुस्कटात लावायची वेळ आलेली आहे. मुस्कटदाबी काय करता हो? कुणाची मुस्कटदाबी करता तुम्ही? कुणासाठी? हां, सिडको हे कुणाचं अपत्य हो? महाराष्ट्र शासनाचं ना. समजत नाही महाराष्ट्र शासनाला? मुस्कटदाबी करता. काल थोडंसं मी मवाळ केलं. सिडकोने ज्या पद्धतीने इथे कारभार हाकलेला आहे, आता थोडंसं आपण पुन्हा सिडकोवर येऊ, म्हणजे 55 गावावर, 3 तालुक्यांवर येऊ. सिडकोने काय केलं, 2 रुपये चौरस फूट
ह्या दराने रेटने जमिनी घेतल्या. मला वाटते 3,500 हेक्टरच्या आसपास काहीतरी जमीन घेतलेली. 3,500 हेक्टरच्या आसपास जमीन. 1971 साली सिडकोने स्थापना झाली सिडकोची आणि त्यानंतर त्यांनी जमीन अधिग्रहित करण्यास सुरुवात केली. बरं, अधिग्रहित करा ना, पद्धत असते. जगातल्या इतिहासात, मी देशाचं आणि महाराष्ट्राचं बोलतच नाहीत, जगातल्या इतिहासात एका शासकीय यंत्रणेने, आस्थापनेने किंवा एका शासनाच्या महामंडळाने इथल्या 95 गावातल्या शेतकऱ्यांच्या बांधापासून नाही म्हणत, आम्ही गावाच्या वेशीपासून पण नाही म्हणत, जोत्यापासून म्हणतो. जोता राहतं घर असं जोत. का तुमच्या गावाला, आमच्या गावाला, आता मी सर्वसामान्य नवीन मुंबईकरांना प्रश्न विचारतो, आपल्या गावाला आपलं अंगण नसतं? आपल्या गावाला आपली परसबाग नसते? वहिवाटीसाठी आपली जागा नसते? गाय गोठे आपले नसतात का? ह्यांचे नसतील? 1970मध्ये विचार करा, त्यांचे नसतील का? घेऊन जा सिडकोने घेऊन जा. इतके उदार होते का शासन इतकं उदार होतं का? नाही, राहू दे. शासनाचे धोरण काय होतं की आम्हाला तुमच्या एकूण जमिनीपैकी म्हणजे कोणत्या? शेती जमिनीपैकी. बरं, त्याच्यात जे तुम्ही जमिनी घेताना ज्या पद्धतीने जुलमी अत्याचार केला, अधिग्रहित करताना जे तुम्ही त्यांना आश्वासन दिली, ती कुठेतरी 1980 पर्यंत देण्याचं नावच नाही. कवडीमोल भावाने घेतलं, कवडीमोल दिलं, संपलं. आणि आश्वासनाची पूर्तता करायची नाही. आणि मग कारण हा इथला जो, कारण हा जो पट्टा होता 70च्या आणि 80च्या दशकात, तुम्ही विचार करा, हा पट्टा ग्रामीण क्षेत्र होता. मिठागर, आगरी कोळी बांधव, भात शेती करणारे किंवा मळ्याची शेती करणारे, मिठागरावर काम करणारे किंवा तलावांमध्ये काम करणारे, चिखल्या बांधावर काम करणारे, ही इथली शेतकरी होते. अशिक्षितपणा होता साहेब. ह्या अशिक्षितपणाचा ह्या बाबूशाहीने, म्हणजे कोणी हे IAS कसले हो? ब्रिटिश इंडिया कंपनीच्या व्हॉइसवर आहे ते. ह्यांना IAS आहे ना, IASला मन असतं. हे ट्रेनिंगला जातात ना, त्या लोकभावनेचा आदर करायला लागतो यांना. ही शिकवण दिलेली आहे. आम्हाला काहीच कळत नाही म्हणून का असं समजू नका, आम्हाला काही कळत नाही, तुम्ही IAS. हे IAS नाहीत, व्हॉइसवर आहे ते. स्पष्ट आरोप आहे माझा. हे IAS असते ना, त्यांनी लोकभावनेचा आदर केला असता. आणि ह्या गोरगरिबांच्या जमिनी घेतल्यात ना, त्याचा मोबदला द्या व्यवस्थित, त्यांचे 12.5% द्या व्यवस्थित. ते द्यायचं नाही. आणि मग दिवाणसारखं नेतृत्व पुढं आलं, तुमच्यामुळं आलं. दिवा पाटील तुमच्यामुळे पुढे आले. इथले प्रकल्पग्रस्तांना तुम्ही आहे ना, रस्त्यावर उतरत तुम्ही भाग पाडलं. आणि तुम्हीच नाही, ह्या देशातले जेवढे प्रकल्प आहेत त्या ठिकाणी जे आंदोलन होतात ना, ही प्रशासकीय आणि बाबूशाहीमुळे होतात. सरकारी नेते ह्यांच्या मला फरक सांगतो तुम्हाला. नेते कायम दातृत्वाने बोलतात, कारण त्यांना माहिती आहे लोक भावनेला विचार करतात. कुठल्याही पक्षाचे असत ते. नेत्यांचं ह्या बाबूशाहीमुळे खऱ्या अर्थाने मरण होतं. नेत्याला द्यायचंच असतं, कारण नेता काय घेऊन जाणार नसतो. नेता देण्यासाठी, नेता म्हणजे काय? लोकनेता. पण लोकनेता कसा असावा? त्याचं आदर्श उदाहरण आहे दिवा आहेत. दिलं काहीच नाही हो. काय दिले? 12.5% जमीन कशी दिली? संघर्ष केल्यावर दिले. कवडीमोल भावाने घेतली. त्याच्यानंतर तो एकरी 40,000 रुपये रेट आणला. पहिला काहीतरी 6,000 का 5,000 रुपये रेट होता. सिडकोचा अभ्यास काढा, सिडकोचा इतिहास काढा. इतिहास सिडको काय आहे ना, सिडको ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ना, ह्याच्यामध्ये कंसामध्ये मी तुकलती कारभार करणारी कंपनी म्हणून लिहिल. आणि ते लिहिणार आहे पुढे पुढे जाऊन सांगतो. ह्याचं पुढचं आंदोलन आहे ना, हे माझं ना तुकलती कारभाराविरोधातच आहे. सिडकोने काय दिलं नाही, फसवलं इथल्या शेतकऱ्यांना. आणि मी तर सांगेन शासनाला, सिडकोचं महामंडळ बरखास्त करून टाका. इथलं जेवढे अधिकार आहेत डेव्हलपमेंटचे, रिडेव्हलपमेंटचे, द्या नवी मुंबई महानगरपालिकेला. सक्षम आहे नवी मुंबई महानगरपालिका. आज अभिमानाने सांगतो की नवी मुंबई महानगरपालिका इथल्या म्हणजे प्रशासकीय मंडळ आहेत, लोकनियुक्त मंडळ आहेत, इथले महापालिकेचे कर्मचारी आहेत, सगळे चांगले आहेत. अहो, या सगळ्या कर्मचारी, लोकप्रतिनिधी आणि या सगळ्यांमुळे नवी मुंबई नावलौकिक आहे. देशामध्ये पहिले 10, आता 7च्या आतमध्येच, आपलं 5च्या आतमध्ये नंबर येणार आहे. या नवी मुंबई महानगरपालिकेला द्या तुम्ही सगळे अधिकार. सिडको महामंडळ बरखास्त करा. काय गरज नाही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची. हे तुकलती कारभार काय करायचं आहे? पिचून जात आहेत लोक. माझ्यासारख्याला काय गरज नसताना तो अन्याय मला आतमध्ये नाही थांबवत. दिवाणच्या बद्दल माझी आतमध्ये असलेली ऊर्जा, मी काल ती ऊर्जा प्रज्वलित करण्यासाठी आलो होतो आणि ती केली.
केली मी, मला अभिमान आहे केली. माझ्यावर काल पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आता त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही पत्रकारांना बोलवलं. आपण तो प्रश्न विचारला. मी नाही बोलवलं त्या पत्रकारांना. मी माझा एक मित्र होते, त्यांना बोललो बाबा मी द्यायला चाललो आहे, तर माझं ते पत्र जे आहे ते तू माझं म्हणणं ऐकून घे, मला जेणेकरून मला ते इतर समाजावर माझ्यासारखे जे नवीन मुंबईकर त्यांना पोचवायला मला जमेल. त्यासाठी त्यांना आता त्यांच्या माध्यमातून अनेक जण आले. माझी काय चूक आहे, माझ्यावर गुन्हा दाखल केला, हरकत नाही, केला, मी घाबरत नाही. मी गुन्हा काय, मी लाठी खाटीसुद्धा मार खायला तयार आहे, रक्तबंब लावायला तयार आहे. दिबा पाटील अनेकदा तुरुंगात गेले, अनेकदा रक्तबंबाळ झाले, 1-2दा व्हायला काय हो, समाजासाठी आहे. आणि दिबा पाटील काही आगरी कोळी समाज भंडारीने हे 12 बोलतं जरा मर्यादित ठेवू नका. दिबा पाटील उत्तुंग व्यक्तिमत्व आहेत. मी त्यांना हिमालय एवढं म्हणतो ना, हिमालय एवढंच आहे, कारण त्यांचं काम इतकं जबरदस्त आहे, कार्य इतकं जबरदस्त आहे, त्यांचे लढे, आंदोलने, भाषणे, प्रेरणा आहे, प्रेरणा, ज्योत आहे, ज्योत अखंड तेवत राहील ती. फक्त काय तुमच्यामध्ये आहे ना, ते ऐकण्याची, समजून घेण्याची, चिंतन करण्याची वृत्ती असली पाहिजे. आज काय झालं, आपण फास्ट झालो, आपलं जेवण फास्ट, आपलं जेवणाची पद्धत फास्ट, म्हणजे पदार्थ, जेवणाची पद्धत फास्ट, विनोदी सगळं बघायचं फेसबुकवर, व्हॉट्सअपवर, ते टिकटॉक, मौज, हे आपण सगळं फास्टमध्ये आपण केंद्रित होत नाहीत. म्हणजे आपलं मन, आपलं हृदय, आपलं मेंदू आपण एकत्र असं एका ठिकाणी केंद्रित करा. योगा काय पूर्वी करत नव्हते का हो, मुद्दा भरकटत नाही माझा, मी तिथेच आहे. योगा पूर्वी करत नव्हते, योगाचा आता स्तोम का आलं, कारण लोकच भरकटायला लागले, म्हणून मन आणि चित्त शांत ठेवण्यासाठी योगा आणला. आपण तिथे एकदा शांत चित्ताने विचार करा की मी नवी मुंबई विमानतळासाठी दिबा पाटलांचं नाव का सुचवतो आहे. मी माझी नवी शैलेश घाग ही व्यक्ती, हा एक उमदा, म्हणजे सॉरी, हा जो तरुण आहे, हा सर्वसामान्य, हा ही भूमिका का मांडतो आहे. तुम्हाला नसेल पटत टीका करा माझ्यावर, काय फरक नाही पडत. माझी भूमिका मी मांडली, पण मी इथला आहे, तुम्ही इथंच राहणार आहात, आपण इथं शिकलो, आपण इथं वाढला, आपला परिवार इथं वाढणार आहे. तुम्ही राज्यातले असा, राज्याच्या बाहेरचे असा, पण इथले असाल तरीसुद्धा संघर्ष करणार आहात. आणि नवी मुंबईच्या बाहेरचे असाल, देशातले असाल, तर दिबा पाटील का समजून घ्या. पटलं तर आपापल्या पद्धतीने शांततेने, आता कोरोना चालू आहे, महामारी आहे, सोशल डिस्टन्सिंग आहे, सुरक्षा पाळायची आहे, सगळं आहे. आपापल्या पद्धतीने एक बॅनर हातात घ्या, एक घरात प्रिंट काढा, नका प्रिंट करू, कागद घ्या, लिहा, आय सपोर्ट फॉर दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट. लिहा ना, मी सपोर्ट करतो, मला वाटतं दिबा पाटील झाले पाहिजे. हातात सोशल मीडिया पोस्ट करा. अहो आपल्या फेसबुक स्वतःच्या अकाउंटवर तर पोस्ट करा, एवढं तर करू शकतो. पण कधी, मी पुन्हा सांगतो, मन आणि चित्त एकाग्र करा, विचार करा मी काय मागतोय, पटतंय, वाचा, समजून घ्या, संग्रह करा, चिंतन करा, आणि मग या भूमिकेतून या ना. अहो दिबा पाटील तुम्हाला तुमच्या वडिलांसारखे दिसतील, दिबा पाटील तुमच्या आजोबांचे दिसतील, दिबा पाटील तुम्हाला मूर्तिमंत असं जिवंत देव वाटेल. म्हणून दिबा पाटलांकडे जा, म्हणून दिबा पाटील पाहिजे. आणि त्या इंटरनॅशनल एअरपोर्टवर जी टॉवर लागतो ना, त्या टॉवरवर ते एक लाल लाईट असते माहिती तुम्हाला, ते सिग्नल असतो. त्या सिग्नलकडे, सिग्नल म्हणून नाही बघणार, मी तर नाही बघणार, तुम्ही पण नका बघू. तो सिग्नल जेव्हा असं ब्लिंक 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 असं होत राहील ना, ती ज्योत आहे, ती दिबांची ज्योत आहे. ती दिबांची ज्योत नाही, दिबांच्या कार्याची, दिबांच्या संघर्षाची ज्योत आहे, जी अखंड जोपर्यंत ह्या पृथ्वी तलावर, हे निसर्गावर, पृथ्वी, आपण सर्व हे जनमानसं आहेत, पृथ्वी आहे, ह्याचं समूळ उच्चाटन होईल तोपर्यंत ही ज्योत अखंड तेवत ठेवायची आहे. म्हणून त्या ज्योतीवर दिबा पाटलांचंच नाव पाहिजे. म्हणून नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला स्वर्गीय दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट असंच नाव असलं पाहिजे. साहेब, पुढच्या प्रश्नाकडे, तुम्ही असं झालं आहे की आता हे आंदोलन आपापल्या परीने, म्हणजे तुम्ही एक नवी मुंबईकर, सामान्य नवी मुंबईकर म्हणून चालू केलेलं आहे,
प्रकल्पग्रस्तांच्या जेवढ्या संघटना आहेत त्यांचं बैठकी चालू आहेत गावागावांमध्ये. त्या दिवशी कामोठ्यामध्ये जी बैठक झाली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की बाबा आम्ही जर विमान तुम्ही उडवलं इथून तर एकही विमान उडू देणार नाही आम्ही आणि हे विमानतळ चालू करून देणार नाही. तो संघर्ष त्यांचा, तो लढा चालू झालेला आहे. तुम्ही तुमच्या माध्यमातून आज तुम्ही एक सुशिक्षित युवक आहात. तुम्हाला आजच्या जगातल्या ज्या आधुनिक गोष्टी आहेत, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहे किंवा काय, अशा माध्यमातून आपण ह्या लढ्याला कुठेतरी पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहात का? की फेसबुकवरती दिवांची काय माहिती आपल्याला संकलित करता आली किंवा त्यांची भाषणं संकलित करता आली तर ती भाषणं दाखवण्याचा उद्देश आपण काय करणार आहात का? जेणेकरून हा लढा किंवा जे दिवा आहेत, जे केवळ नवी मुंबई होते असं दाखवलं जातं, चित्र रंगवलं जातं, पण खासदार म्हटल्यानंतर तो देशाचा खासदार होता आणि ते 2 वेळा खासदार होते. तर त्या देशातल्या लोकांपर्यंत दिवा पोहोचवण्यासाठी आपण काय, आपल्या मनात काय असं संकल्पना आहेत का? निश्चितच दिबा पाटलांच्या बाबतीतलं एक समग्र त्यांच्या कार्याचा परिचय देणारा व्हिडिओ आता मी माझ्या काही मित्रांच्या सोबतीने ते बनवण्याचं आमचं काम चालू आहे. दिबा पाटलांचं कार्य, दिबा पाटील कोण होते, दिबा पाटलांचं संघर्षाच्या विविध पैलू, त्यांनी राज्य विधिमंडळात आणि केंद्र विधिमंडळात केलेलं कार्य यांचं सगळं संकलन माझ्याकडे आहे. हे सगळं वाचन स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचावं यासाठी मी फेसबुकच्या माध्यमातून, इंस्टाग्रामच्या माध्यमातून आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून जाणार आहे. कारण काय, मी नुसतं इथे किंवा आता काल आंदोलन केलं आणि इथं मी तुमच्याशी बोलतो आहे एवढ्यापर्यंत नवी मुंबईकरांपर्यंत मी पोचतो येईल अशातला भाग नाही. कारण लोक बघतील न बघतील त्यांचा मुद्दा आहे, परंतु मला वाचनाच्या माध्यमातून गेलं पाहिजे. कारण वाचन हे सगळ्यात प्रभावी आहे. एक वेळ डिजिटल म्हणजे बघणं माणूस स्किप करू शकतो, पण वाचलेलं भिंत मेंदूला. त्यामुळे ते वाचकीय माध्यमातून मी जाणारच आहे. आणि व्हिडिओ जो तुम्ही म्हटला संकलन ते मी करून एक चांगला व्हिडिओ दिबा पाटलांच्या माध्यमातून, त्यांचा काय बरे तो लॉंग असू द्या. आता काय झालं आहे, 5 मिनटात, 3 मिनटात, शॉर्ट मिनटात बघायची सवय झालेली आहे आपल्याला. तसं नाही, एक 10 मिनटाचा एक चांगला व्हिडिओ व्हॉइस ओव्हर करून दिबा पाटलांच्या जीवन परिचय, संघर्ष गाथा मी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा निश्चित प्रयत्न करेन. कालचं आपलं आंदोलन आमच्या मते तरी, म्हणजे निदान पत्रकारांच्या मते तरी मी सांगू शकतो की ते पूर्णपणे सक्सेस झालेलं आहे, म्हणजे यशस्वी झालेलं आहे. कारण ज्या पद्धतीने पोलिसांनी पत्रकारांना हाताळलं, पत्रकारांचे फोटो काढले किंवा सिडकोला घाबरून गेट बंद केले, सिडकोचे ते कोणी अधिकारी बाहेर येऊन तुमच्याशी बोलले, तुमच्याकडून ते निवेदन स्वीकारलं आणि ते पाठवतील ना पाठवतील तो पुढचा भाग आहे. परंतु ते आंदोलन यशस्वी झालं. आता ह्या आंदोलनानंतर सिडकोची काय भूमिका असणार आहे या बाबतीत तुम्ही समाधानी नाही झालात तर तुमचं पुढचं आंदोलनाची दिशा काय असेल किंवा तुमचे कार्यक्रम काय असतील पुढचे? सिडकोच्या भूमिकेविषयी मी येतो. सर्वप्रथम मी पोलीस प्रशासनाची माफी मागतो. त्यांच्या म्हणण्यानुसार मी कायदा मोडला, मी माफी मागतो. का? कारण पोलिसांनी गेल्या 1.5 वर्षामध्ये पोलीस अहोरात्र झटत आहेत. लॉकडाऊन 1, 2, 3मध्ये त्यांनी इतकं मागच्या वर्षी 2020 म्हणतो आहे खूप काम केलेलं आहे, देवदूतासारखं काम केलं आहे. परत कोरोना प्रकोप सुरू झालेला आहे, 2री लाट आहे, 3री लाट येणार आहे. पोलिसांवर तर ताण आहे, नाकारता येत नाही. आणि पोलीस बांधवांना त्रास देणं हा माझा अजिबात हेतू नव्हता आणि कधी नसणार आहे. कारण पोलीस आहेत म्हणून आम्ही सुरक्षित आहोत. देश सुरक्षित, राज्य सुरक्षित आहे, देश सुरक्षित आहे. कायदा सुव्यवस्था ही पोलीस राखतात म्हणून आपण सगळे कायद्यामध्ये जगतो आहे आणि निर्भीड आयुष्य जगतो आहे. म्हणजे घरामध्ये झोपतो आहे म्हणा, आपल्या मुलाबाळांसोबत आहोत, शांततेने ऑफिसला येतो, रस्त्यावर फिरतो, बागीचात जातो, आपली गाडी घेऊन आपण शहरावर इकडून तो फिरून येतो. हे सगळं पोलिसांमुळे आहे, त्यामुळे पोलिसांचा आधार आहे. आता दुसरा मुद्दा सिडकोचा. मी जे निवेदन दिलेलं आहे त्याच्यानंतर सिडको काय त्याच्यावर निर्णय घेईल. काय निर्णय घेणार सिडको? सिडकोचं आता मला सांगा, एखादं शासनाचं महामंडळ आहे, IAS ऑफिसर हा व्यवस्थापकीय संचालक असतो, तो उपाध्यक्ष असतो, मग तोच अध्यक्ष कसा होऊ शकतो? तोच इतर 3 संचालक काय असतात त्याच्यामध्ये, लोकनियुक्त किंवा पक्षनियुक्त. आता पक्ष म्हणजे कोण? पक्ष म्हणजे विचारधारा असणारे, एक आयडिओलॉजी असते, एक विचारधारा असते फक्त पक्षाची. त्या पक्षाचे
मग सत्ताधारी असो की विरोधी असो, त्या पक्षाचे सदस्य हे त्या ठिकाणी संचालक म्हणून जातात. आता हे संचालक आहेत का तर नाही आहेत. ह्यांचे 4 किंवा 3 ज्युनियर ऑफिसर, एक IAS ऑफिसर, IPS ऑफिसर, महापालिकेचे आयुक्त, झाले 4-5 लोकांचं मिळून यांचं संचालक मंडळ. ह्यांनी घेतला निर्णय. सिडको पार्लमेंटरी बोर्डाचा किंवा सिडको संचालक बोर्डाचा नियम कोण हा कुठला? हा लोकशाहीत किंवा वैधानिक प्रक्रियेत बसतोय का? नाही बसत. बसत नाही म्हणून मी बोललो ना. म्हणजे माझ्या पत्रात मी नमूद केलेलं आहे की तुमचं हे अनधिकृत निर्णय हे प्रक्रिया आहे आणि तुमचं सिडकोचं महामंडळच अनधिकृत आहे. तुम्ही निर्णय घेऊच शकत नाही. आणि नाही घेत मी सांगितलं त्याप्रमाणे नाही घेत तर पुढचं आम्ही करू ना. मी आता इथं तुमच्या माध्यमातून सांगून अलर्ट कशाला करू? मी करणार आंदोलन. मी तुम्हाला सांगितलं पुढील काळामध्ये मी स्वस्थ बसणार नाही जोपर्यंत त्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट नाव पडत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही. बरं, मुद्दा दुसरा सांगतो. आता ती वास्तू आकाराला येत आहे. तुम्हाला घाई काय हो? एअरपोर्ट झालं आहे का? 50% तरी एअरपोर्ट झालं आहे का? काहीच नाही. एअरपोर्टची जागा आता एक वर्षभरापूर्वी पूर्ण संपादन झालेली आहे. काही गावं उठवायची होती, त्यांच्या मोबदल्या ती त्यांची अजून चालूच आहेत लढाई. त्या सिडकोच्या अर्बन हाटच्या बाजूला जाऊन बघा, तुम्हाला असा सॅटर्डे संडे सोडे तर इतर सगळे दिवस ते ग्रामस्थ बसलेले असतात बिचारे, गोरगरीब बाया बापड्यासही मुलाबाळांशी देतात. ह्यांना वरून दिसत नाहीत ना. कारण ह्यांचे काय आहेत, झापडं बंद आहे त्यांची. ह्यांना ज्वर झालेला आहे, ज्वर पिवळ. लोकांना देण्याविषयींचा ज्वर झालेला आहे. ज्यांचे घेतले ना त्यांना द्यायचं नाही ना. ज्वर आहे ज्वर. 8,000 का 10,000 करोड रुपये ह्यांची FD आहे. काय करणार आहेत काय माहिती. लोकांसाठी लोकांचेच पैसे. काय काम करायला गेलं पैसे, काय काम करायला पैसे. सगळेच नाही म्हणत मी. हां यांच्याकडे आणि सगळीकडे चार्जेस. सिडको काय करणार आहे? काय करणार नाही सिडको. तुम्हाला उदाहरण देतो. सिडकोनी कोविड काळामध्ये गेल्या 1.5 वर्षात काय केलं सांगा. ठीक आहे, काय केलं सांगा मला. नवी मुंबईकरांसाठी काय केलं? याला मुलुंडला हॉस्पिटल. मुलुंड काय सिडको आहे ते शेवटी? दादा मला सांगा, मुलुंड सिडको आहे का? सिडको कुठलीही पालक होतं इथं. सिडको कुठं चालले? सिडकोचं क्षेत्र काय, कार्यक्षेत्र. मग तुम्ही उलवा किती मोठं नोड आहे. उलव्यामध्ये कोरोना नाही झाला नागरिकांना, तिथे एखादं हॉस्पिटल काढलं असतं. बरोबर. उरण द्रोणगिरी त्या परिसरात, द्रोणगिरी नोड तुमच्या खाली आहे, जागा तुमच्याकडे आहेत, तिथे एखादं हॉस्पिटल. जसं BKCला राज्य शासनाने BMCने काढलं, तुम्ही काढू शकता ना. द्रोणगिरीला हॉस्पिटल काढा, उलव्याला काढा. इकडं पनवेलला जागा खाली आहेत. हां रेल्वे स्टेशनच्या बाहेर तुम्ही वसाहती बांधण्याचा तुमचा घाट. हां पैसे कमवायचे फक्त. नाव कोणाचं तर पंतप्रधान आवास योजना. पंतप्रधानांना सांगा हे प्रेझेंटेशन जाऊन द्या. पंतप्रधान महोदय म्हणतील हे गलत आहे. काय करतोय आणि काय करायचं चाललोय काय, यांचा काय निव्वळ पैसा. फक्त पैसा लाल करायची आपली. ह्या बातम्या त्या बातम्या, हे पुरस्कार ते पुरस्कार, ह्या योजना त्या योजना, एवढी गृहाची लॉटरी, एवढी तसे, एवढे आकार गृहनिर्माण प्रकल्प. काय नाव यांचं? हे दलाल आहे. ते दलाल झाले दलाल सगळे. हे सिडको यांना ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ह्यासाठी मी म्हटलो. ह्याच्या पुढे काहीतरी म्हणेल अजून. ही बांधकाम आहे ना, बांधकाम व्यावसायिक ह्यांना आंधन दिलेली कंपनी शासनाची. मी तर राज्य शासनावर थेट आरोप करतो. सिडको म्हणजे बिल्डरांसाठी विकसित कुरण. जा तुमची ढोरं सोडा इथं, कमी पैशात घ्या. आणि हे सगळं कोण करतं? बाबूशाही. हे बाबूशाही. महाराष्ट्रातले IAS IPS आहेत का? कोण आहेत? नाही आहेत. हे सगळे ओव्हरसीज आहेत. ओव्हरसीज देशातलेच पण ओव्हरसीज हे तिथे व्हॉइसरॉय बसवतात. ह्यांना काय कळणार आहे हो इथल्या भूमिपुत्र शेतकऱ्यांची भावना. आणि हे IAS म्हणतात स्वतःला. ॲडमिनिस्ट्रेशन ऑफिसर आहात ना, लोक भावनेचा आदर करा. लोकांना चिरडून, लोकांना पिरगळून मुरगळून, लोकांच्या छातीवर थैथयाट करून हे नाही. अहो तुम्ही गरजेपोटी बांधलेल्या घरांचं कायदा राबवा. तो GR आहे तो.
आज मला सांगा 50 वर्षापूर्वी एखाद्या व्यक्तीचं घर जो प्रकल्प बाधित आहे, गावात त्याची गावाच्या बाहेरची शेती गेली, त्याचं गावात घर होतं, आता त्यांनी जर त्याच्या कुटुंबाचा विस्तार झाला 1 मजला 2 मजला वर बांधलं, त्याला तुम्ही शिशी पण देत नाही. शिशीने तर ओशीचा विषय येत नाही, बांधकाम परवानगीच येत नाहीत तुम्ही त्याला, आणि मग ते घर अनधिकृत ठरवता. हा काय कारभार साहेब? तुकलकी काय कारभार नाही का? ते हुमायूं बाबर नाही का आपल्या देशात आलेले, तसे हे आले बाबर हुमायूं. बरं सर, मला सांगा आता याच्यानंतर तुम्ही एक सामान्य नवी मुंबईकर म्हणून हे एक अनोखं आंदोलन छेडलेलं आहे. नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांमधली एक तरुण पिढी तर ह्या आंदोलनाचं सगळं हातभार किंवा त्यांनी आपल्या खांद्यावर घेतलेलं आहे. आंदोलन कसं यशस्वी करायचं किंवा एअरपोर्टसाठी दिवाणचं नावच लागलं पाहिजे यासाठी ते पूर्ण झटत आहेत. नवी मुंबईतील जे तुमच्यासारखे सामान्य युवक आहेत, युवा पिढी खूप मोठी आहे नव्या मुंबईमध्ये, तर त्यांना तुम्ही काय एक आव्हान कराल? मगाशी सांगितलं ना मी एक युवक म्हणून नवी मुंबईकर दिबांसाठी आंदोलन केलं. जसं मी मगाशी सांगितलं, दिबा कोण होते? तुमचा पहिलाच प्रश्न, दिबा कोण होते हे लोकांपर्यंत कसे पोहोचवणार आहात? माझ्या मते अनेकांना दिबा पाटील माहिती आहेत. दिबा पाटील यांचं जे कार्य, त्यांचे विचार, त्यांचे आचार, त्यांचे संघर्ष, त्यांचे लढे, दिबा पाटलांचे एकूण जीवनमान, जीवन परिचय हा सगळा संग्रही आहे. मी तुम्हाला मगाशी सांगितलं, आत्ताही सांगतो. दिबा पाटलांविषयी आपण विकिपीडियावर जा, गुगलवर जा, यूट्यूबवर जा, फेसबुकच्या माध्यमातून आपण येथील काही प्रकल्पग्रस्त तरुण आहेत, त्यांचे जे ग्रुप्स आहेत त्यांना जॉईंट व्हा, तिथून माहिती संकलित करा. दिबा पाटलांची माहिती तुमच्यापर्यंत मी तर पोचवतोयच, पण तुम्हाला हे माध्यम देखील सांगतो आहे. एक मन बनवा आपल्याला, आपल्या संघर्षासाठी, आपल्या म्हणतो, कारण तुमच्या गावाचा पण संघर्ष होणार आहे, तुमचाही संघर्ष होणार आहे. मी सांगतो पुन्हा, आपल्या गावच्या जागा, जमिनी, कुळ, कायदा, आपल्या आई वडील नोकरी चाकरी करतात, ह्या सगळ्या कायद्यांमध्ये सगळ्यामध्ये दिबा पाटील आहेत. आपल्या 7 बाऱ्यावर सुद्धा दिबा पाटलांमुळेच आपलं नाव आहे, आपल्या आईवडिलांचं नाव आहे. त्यामुळे अशा नेत्याचंच नाव पाहिजे. आणि ह्यासाठी जर तुम्ही जागृत झालात नाहीत, पुन्हा सांगतो, चिंतन केलं नाही, एकाग्र झाला नाहीत, तर ही वेळ पुन्हा येणार नाही. दिबा पाटलांच्या नावावर ज्यांना राजकारण करायचं करतीलच, माझा राजकारणाचा विषय नाही, कारण ते आता राज्य शासनाकडे गेले, तिथं राजकारण होणार आहे, तिथून पुढे जाणार आहे, तिथं राजकारण होणार आहे, हो दे, तो त्यांचा पार्ट आहे. पण सरकार हे जनभावनेला लक्षात घेईल, सरकार जनभावना लक्षात घेईल, कारण सरकार हे गंभीर असतं, कुठलंही असू दे, गंभीर असतं. मी सिडकोला, माझा सिडको रोष यासाठी आहे, चीड यासाठी आहे. कुठल्याही प्रकारची आपण त्याला काय म्हणतो, चौकट नाही हो, तुम्हाला नाव द्यायचं, एक तर तुम्हाला अधिकारच नाही नाव द्या. तुम्ही डेव्हलपमेंट अथॉरिटी आहात, ती वेगळी आहे की बिल्डरांना जमीन विकणारी कंपनी आहात, पण एक शासनाच्या कागदावर तुम्ही डेव्हलपमेंट अथॉरिटी महामंडळात, तुम्हाला नामांकन करण्याचा अधिकार मुळात नाही, तरी तुम्ही ते केलात म्हणून तुमचं मंडळ अनधिकृत, तुमचा ठरावही अनधिकृत, तुम्हाला ते काम तुमचं नाही आहे, तर तरी तुम्ही ते केलं, चुकीचं केलं. पुन्हा सांगतो, चुकीचं केलं म्हणून तुमच्याविषयी चीड आहे. अगोदर तुमचा कारभार किती चांगला आहे ना माहिती आहे आम्हाला, चीड आहे. दुसरा तुमचा विषय होता की राज्य शासनाचा विषय होतो, राज्य शासनाकडे हा जाईल. राज्य शासन गंभीर असतं, लोकभावनेचा आदर करतं, विचार करेल. आणि सिडकोला राज्य शासनाने एवढाच प्रश्न विचारा, माननीय मुख्यमंत्र्यांना, माननीय उपमुख्यमंत्र्यांना, आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना व सर्वपक्षीय नेत्यांच्या, राज्य शासनाचे जे नेते आहेत विविध पक्ष, त्यांना एक माझा एक विनंती आहे, साहेब सिडकोला एवढं विचारा की तुम्ही एखादी शुद्धीपत्रक, आपलं शुद्धीपत्रक नाही म्हणता त्याला, तुम्ही एक लोकांसाठी एक जाहिरात काढलेली का बाबा आम्ही असं असं नाव देतो आहे, तर आपल्या हरकती सूचना नोंदवा, तेवढं विचारा फक्त. ह्यांनी नाही केलं साहेब. काल बोललो मी पोलीस अधिकाऱ्यांना, साहेब यांनी कोरोना प्रकोपात लावलेल्या लॉकडाऊनमधल्या नियमांचा आधार घेऊन, नियमांचा आधार, लोक आतमध्ये आहेत, ग्रामस्थ आहेत, मुंबईकर आहेत, नवी मुंबईकर आहेत, सगळी अख्खी जनता महाराष्ट्रातली आज घरामध्ये सुरक्षित राहा म्हणून शासन सांगता येईल.
नियमाच्या अधीन राहून ती लोक सुरक्षा पाळत आहेत, घरी आहेत. आणि त्याचा फायदा यांनी घेतला आहे. ह्यानी ना काल ह्याला हे लोक म्हणत असतील चलाकी, यांना वाटत असेल. नाही नाही नाही, ही चलाकी नाही, ह्याला चलाकी नाही. ह्याला म्हणतात, शब्द मी काल वापरला तर मला लक्षात येत नाही, मी तुम्हाला सांगेल तो शब्द आठवला तर. ह्यानी कुटील डाव, हा कुटील डाव आहे, हा डावपेच आहे यांचा. की कायद्यात सगळी आता जनता कायद्यात बांधली गेलेली आहे, घरी आहेत, स्वतःच्या सुरक्षेसाठी आहेत, राज्याच्या सुरक्षेसाठी जनता आहे. घ्या निर्णय, पाठवा, द्या झुंझून परत. अहो संघर्ष किती तुम्हाला संघर्ष बघायचा आहे का? इशारा देतो, इशारा. संघर्ष बघू नका, माणसाला उन्मत्त करू नका, तुम्ही संघर्ष करायला भाग पाडू नका. कारण तुमच्यामुळे संघर्ष. आता मी पोलीस प्रशासनाला सांगणार आहे, साहेब सिडकोच्या अधिकाऱ्यांना अटक करा. हा निर्णय घेतलात कसा? इथे ह्या भूमीला, या रायगड आणि ठाण्या या नवी मुंबईच्या भूमीवर रक्तजंतीत इतिहास घडलेले आहे, लढे लढलेले आहेत. समजत नाही? ह्यांच्या मायबापाचं नाव तुम्ही वगळा जाता. मला सांगा, प्रकल्पग्रस्त तरुण शांत राहील का? तरुण नाही, तरुणी असू दे, तरुण असू दे, ग्रामस्थ असू दे, मग कुठल्या वयाचा असू दे, उद्या इथं 90 वर्षाची आजीसुद्धा आंदोलन करणार आहे, करेल ना. तिला वाटत असेल ना माझ्या बापाचं नाव नाही, माझ्या भावाचं नाव नाही. साहजिक आहे हो. आणि काय सिडको परत तुम्ही म्हणताय दुरुस्ती करणार? सिडको काय नाही करणार. सिडको करणार असेल ना, मी सिडकोकडनं अपेक्षाच करत नाही, कारण त्यांचं काम नाही ते. राज्य शासनाला विनंती आहे. आज राज्य शासन अतिशय चांगलं काम करत आहे. राज्य शासन राज्यातील जनतेच्या सुरक्षिततेच्या, आरोग्याच्या प्रश्नाने चिंतित आहे. त्यामध्ये राज्य शासन आज चांगल्या प्रकारे हाताळत आहे. आज आपण चांगल्या वातावरणात म्हणजे नाही आहोत, कोरोना प्रकोपात आहोत, सांसर्गिक आजाराच्या प्रक्रियेमध्ये आहोत. आपण एकामेकाला सांभाळतो आहे. शासन आपल्याला जेवढ्या सेवा देतील तेवढं देत आहे. पण शासन म्हणजे याचा अर्थ काय साहेब? शासन गंभीर आहे ना आपल्याप्रती. शासन लोकभावनेचा आदर करतो ना. मग शासनाला विनंती आहे की आपण मी ही काळजी माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी हे काल पत्र दिलं आहे माझं, या पत्राचा त्यांनी आदर करावा. माननीय शरदचंद्रजी पवार साहेब आहेत, अजितदादा आहेत, मंत्रिमंडळ आहेत, माननीय नाना पाटोले साहेब आहेत, माननीय बाळासाहेब थोरात साहेब आहेत, इवन दो माननीय राजसाहेब ठाकरे आहेत, भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत, मनसेचे आमदार आहेत, मनसेचे आदरणीय प्रमुख राजसाहेब ठाकरे आहेत. सर्वांना विनंती हात जोडून, बाळासाहेबांच्या नावाला विरोध आहे असं तुम्ही चित्र तयार करू नका. माझा विरोध बाळासाहेबांच्या नावाच्या विषयी नाही हो. बाळासाहेब हे मानबिंदू आहेत आमचा. बाळासाहेबांचं रक्त आज प्रत्येक मराठी मनामध्ये आहे. बाळासाहेब हे हिंदू हृदय सम्राट आहेत. मराठी मनाचा मानबिंदू, अस्मितेचा मानबिंदू. बाळासाहेबांना बोलताना मुठी आवडल्या जातात. इतकं बाळासाहेबांची बद्दलची आदर आणि प्रेम आमच्यामध्ये आहे. तो विषय वेगळा आहे, हा विषय वेगळा आहे. हा विषय इंटरनॅशनल एअरपोर्टचा आहे. हा विषय जिथे एअरपोर्ट तयार होते त्या भूमीचा आहे, त्या भूमीवर झालेल्या संघर्षाचा आहे. मला सांगा, दिबा पाटलांचं गाव, त्यांचं निवासस्थान आणि एअरपोर्ट किती जवळ आहे? मला वाटतं 4 ते 5 किलोमीटरचं अंतर असेल. याचा अर्थ काय? तुम्ही इतक्या मोठ्या उत्तुंग व्यक्तिमत्व असणाऱ्या, कार्यसम्राट असणाऱ्या लोकनेत्याच्या छातीवर मृत्यू पश्चात तुम्ही विमानतळ उभारून त्याचं नामकरण दुसरं करताय. याच्यापेक्षा तुम्ही अवहेलना काय करणार आहात? लोकनेते आहेत, देशाचे नेते आहेत, राज्याला अभिमान असला पाहिजे. आम्हाला तर आहेच, मी रायगड सुपुत्र म्हणून आहेच, पण राज्याला अभिमान आहे. देशाचे नेते आहेत ते, आणि तुम्ही करता काय? कुणाचा अपमान करताय? उगाच काहीतरी आपल्याला लावून द्यायची. ईस्ट इंडिया कंपनी, व्हॉइसरॉय यांच्यात मुर्दाबाद करायची वेळ आली. आणि तुम्ही काय म्हटलात मगाशी? मुस्कटदाबी नाही साहेब, मुस्कटात लावायची वेळ आलेली आहे. हे असे कारवाई हे आमची लावून देतात ना, मग ह्यांना आता लावायची वेळ आली. अतिशय उद्विग्न आणि तेवढ्याच अभ्यासपूर्ण
प्रतिक्रिया आपण शैलेश घाग यांच्याकडून ऐकल्या. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला किंवा त्यांच्या कर्तृत्वाला किंवा त्यांच्या कार्याला कुठेही विरोध नाही आहे, रायगडकरांचा, नवी मुंबईकरांचा, उरणकरांचा, पनवेलकरांचा. परंतु ज्या दिबांचं व्यक्तिमत्व खासदार म्हणून लाभलेलं या देशाने पाहिलेलं आहे 2 वेळा, त्या दिबांची कार्याची जी प्रचार ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होता तो न होता त्यांना केवळ आणि केवळ रायगड, नवी मुंबई, उरण, पनवेल या विभागांपुरतं मर्यादित केलं. आणि त्याच्यामुळेच कदाचित शासनाचा म्हणा किंवा सिडकोचा म्हणा, खास करून सिडकोने ह्या बाबतीमध्ये कोरोना काळातला 144 कलमांचा फायदा घेऊन कुटीलपणे हा प्रस्ताव पास करून, ज्याचा त्यांना कुठलाही अधिकार नाही नामांतर करण्याचा. सिडको ही फक्त एक नियोजन ऑथॉरिटी आहे, नियोजन कंपनी आहे. तिने आपलं फक्त नियोजन करायला पाहिजे होतं, परंतु त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी हा नामांतराचा प्रश्न सरकारकडे पाठवून पाठिंबा देऊन आणि प्रकल्पग्रस्तांच्या मिठेवर जखमेवरती मीठ सोडण्याचं काम केलेलं आहे. याचे परिणाम आगामी काळात सिडकोला काय भोगावे लागतील हे आता शैलेश घाग यांनी सांगितलेलंच आहे. त्याचप्रमाणे प्रकल्पग्रस्तांच्या ज्या संघटना आहेत त्यांचे संघर्ष किंवा त्यांच्या बैठका चालू आहेत याच्या पुढच्या संघर्षासाठी एकंदरीत ह्या सर्व याचा विचार करता आज जो एक सर्वसामान्य युवक म्हणून किंवा नवी मुंबईकर म्हणून शैलेश घाग यांनी एक वैयक्तिक आंदोलन केलं, एकपात्री आंदोलन. याला एक समर्पक शब्द त्यांनी दिला होता. एकपात्री आंदोलन म्हणजे एकट्याचं आंदोलन, पण त्याच्या मागची जी शक्ती होती ती लोकांना दिसली नाही, परंतु सिडकोला आणि पोलिसांना त्यावेळेला दिसलेली होती. म्हणूनच त्यांनी त्यांचं आंदोलन न करून थांबवण्याचा प्रयत्न कसोशीने केला आणि त्यांना अटक करून आता पुन्हा त्यांना 12 तारखेला परत बोलवलेलं आहे आणि त्यांना समज दिलेली आहे. त्यांना कोविड काळाचे काही नियम लावलेले आहेत, जे नियम सिडकोला लावायला पाहिजे होते ते त्यांना लावलेले आहेत त्यांनी. आणि ह्या प्रकाराविरुद्ध त्यांचा चीड संताप काल त्यांनी व्यक्त केला. आजही आपल्याला दिलेल्या प्रतिक्रियातून त्यांनी सांगितलेलं आहे. आणि असं करत असताना त्यांचं असंही म्हणणं आहे की काल मी जो आंदोलन, तुम्ही म्हणता आंदोलन, मी आंदोलन त्याला म्हणत नाही, तर माझा जनक्षोभ होता. माझ्यातला क्षोभ म्हणा, तर जनतेचा क्षोभ बघायचा अजून वेळ आहे. काल मी सिडकोच्या इथं जे काय जनक्षोभ माझ्यातून मी जनतेच्या प्रति, कारण मला काल माझ्या आंदोलनाच्या विषयी मी अनेक माझ्या मित्रांशी बोललो, अनेक संघटनांशी बोललो ज्याने मी कनेक्ट आहे सोशली, ते सगळे यायला तयार होते. पण मी म्हणलो थांबा, आपल्याला पोलिसांना त्रास द्यायचा नाही, आपल्याला सरकारचं ऐकायचं आहे. म्हणून मी एकटा गेलो. त्या सगळ्यांची शक्ती होती माझ्यासोबत. साहेब, इथले ग्रामस्थ इतके कृतज्ञ आणि उदारमतवादी आहेत, इतके हेल्पिंग हँड्सवर आहेत. काल मला तिथे पोलिसांनी अटकाव केला हे समजताच नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांसाठी काम करणारे 95 गाव संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष दीपक पाटील, हरिश्चंद्र पाटील, साईनाथ पाटील आणि प्रकल्पग्रस्तांसाठी संपूर्ण या ठाणे, बेलापूर पट्टी, उरणपट्टी आणि यांच्यावर काय करणारे सन्माननीय नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत साहेब, हे 4 इथले भूमिपुत्र, लढणारे, संघर्ष करणारे, नेतृत्व करणारी ही व्यक्ती काल ही नेते मंडळी. तर नेते म्हटलं तर त्यांचा अपमान होईल, कारण ते भूमिपुत्र आहेत, पहिले ते प्रकल्पग्रस्त आहेत, ते कार्यरत असणारे सदस्य आहेत. ते माझ्यासाठी आले हात द्यायला, धीर द्यायला. अजून काय पाहिजे हो? मी एकटाच गेलो. मला माझ्या मागे फक्त आणि फक्त दिबांचे विचार आणि त्यांनी प्रेरित झालेलो होतो मी. बस सिडकोविषयी माझा चीड आणि हे आदर असं काही नाही. चीड आहे, आदर आहे असं काही नाही आहे. सिडको हे जे करते ना, म्हणून ती चीड आली. चांगलं करा, आदर होईल तुमच्याबद्दल. मला तर सांगायचं आहे की माझ्यासोबत काल अनेक समुदाय होते, पण मी कुणाला येवायला नको सांगितलं. अनेक मित्र, परिवार किंवा इतर संघटनांचे लोक माझ्यासोबत येणार होते, कारण भूमिका आपण चर्चा करत असतो लोकांशी, पटतात त्यांना, ते येतात आपल्याला पाठिंबा द्यायला. पण नको, सरकारचं ऐकायचं आहे, पोलिसांचा आपण मान सन्मान ठेवायचं, म्हणून मी त्यांना नाही बोलवलं. आणि काल मला मदतीला सिडको भवनाच्या गेटवर सन्माननीय मी यांची नावं घेतली. दशरथ भगत साहेब आहेत, साईनाथ दादा पाटील आहेत, दीपक दादा पाटील आहेत, हरिश्चंद्र दादा पाटील आहेत. ही सगळी आली. मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो.
शिवचंद्र हरिश्चंद्र दादा शिवचंद्र दादा पाटील, कारण मला यांची नावं का माहिती नाही, कारण मी सर्वसामान्य नागरिक आहे हो. पण ही शिवचंद्र दादा ही सगळी मंडळी आल्यामुळे त्यांनाही बरं वाटलं, त्यांनाही बरं वाटतं हो. कोणतरी कसं आहे, त्यांची मागणी तर आहेच प्रकल्पग्रस्तांची, पण एक सर्वसामान्य नवी मुंबईकर माझी विचारधारा त्यांना पटली, मला धीर द्यायसाठी आले, त्यांचे मी विशेषतः आभार मानतो. आणि मी तर करणारच आहे, सर्वसामान्य लोकांमध्ये जाणारच आहे. तुम्ही जा प्रकल्पग्रस्तांमध्ये आणि आम्हालाही साथ द्या, आम्ही तुमच्या साथीला आहोत. नवी मुंबईकरांनी आजवर अनेक मोठी मोठी आंदोलनं बघितलेली आहेत. त्याच्यात लाखोच्या संख्येने आंदोलक उतरलेले आहेत. काही रक्तरंजित आंदोलनं इथे झालेली आहेत, काही खूप राजकीय आंदोलनं इथे झालेली आहेत. परंतु हे एक असं वेगळं अनोखं एकपात्री अनोखं आंदोलन हे नवी मुंबईकरांनी प्रथमच पाहिलेलं आहे. आणि ह्या आंदोलनापासून आजची नवी मुंबईतली किंवा महाराष्ट्रातली किंवा भारतातली युवा पिढी काही एक नवीन आदर्श घेऊन शैलेश घाग यांच्या पावलावर पाऊल टाकून वैयक्तिक किंवा त्यांचं व्यक्तिक्षोभ असं एक नवीन आंदोलन ह्या निमित्तानं पुढे आलेलं आहे. पुढच्या काळामध्ये नामांतराच्या बाबतीत महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे खूप संवेदनशील व्यक्ती मानले जातात. ते कशा पद्धतीने या बाबतीतला विषय हाताळतात, नामांतराबाबत ते काय निर्णय घेतात हे बघणं पुढच्या काळात अपेक्षित आहे. तुर्तास स्टार वेब टी व्हीसाठी कॅमेरामन रघुजीत मारवा उर्फ सोनीस सोबत संपादक अनिल कुमार उबाळे, बेलापूर, नवी मुंबई.